In this video, we are going to learn about decimals. Decimals तुम्ही आसपासच्या आयुष्यात खूपदा बघता. मी इथं 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल इज अबाउट टेम्परेचर ऑफ समथिंग. द टेम्परेचर इज गिवन ॲज 27.4 डिग्री सेल्सिअस. आता हा नंबर काय सांगतोय की जे काय टेम्परेचर आहे ते 27 आणि 28 ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे. सो डेसिमल आपण कशासाठी यूज करतो? डेसिमल्स आर यूज टू रिप्रेझेंट अ कंप्लीट नंबर अँड अ पार्ट ऑफ some another number or something extra which is not complete. म्हणजे तुम्ही जेव्हा हे 4 पाहाल त्यावेळी लक्षात येईल की डेसिमल म्हणजे इथं जो हा पॉईंट आहे त्यानंतर तो आला आहे. याचा अर्थ ना हे 28 आहे ना हे 27 आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आहे. सो आपण ह्या 4चा अर्थ काय ते समजून घेणार आहोत. इथं वेट जर आपण पाहिलं तर 62.7 kg. सो इट मीन्स दॅट वॉट एव्हर द वेट इज इट इज बिटवीन 62 अँड 63 बट नॉट 63. It is 62 plus some part of extra. Again, some budget is written 1.25 lakh. So हे परत तेच सांगते की 1 लाख आणि 2 लाख ह्याच्यामधली ही रक्कम आहे. पण ही 2 लाख नाही आहे. इट इज समथिंग एक्स्ट्रा दॅन 1 lakh but not 2 lakh. So why we use decimals? Decimals are used to write a whole number plus a part of that whole number. Part of the whole number. Now if I say how to identify the extra part, हा वरचा एक्स्ट्रा पार्ट जो काय पॉईंट नंतर दिसतोय तो कसा ओळखायचा? सो त्यासाठी द बेस्ट मेथड इज द फाइंडिंग आउट प्लेस व्हॅल्यूज. लाईक मी जर 15 हा नंबर पाहिला तर त्याच्या युनिट प्लेसला 5 आहे आणि टेन्स प्लेसला 1 आहे. एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 10 आहे. सो वी कॅन राईट 1 × 10 plus 5 × 1. So this is how this number is. Like we have taken 10 and added 5 to it. So this is how the big number is. तसंच जर मी इथं पाहिलं 1.2, आता हा थोडासा वेगळा आहे. इथं डेसिमलच्या अलीकडे जर 1 बघितला तुम्ही, हा आपण याला युनिट प्लेस असं म्हणतो. वी कॉल दिस ॲज युनिट प्लेस. सो इथं हा नंबर 1 × 1 आहेच, पण डेसिमल नंतर जो पॉईंट येईल तो फ्रॅक्शन असतो 10चा, लाईक 2/10. सो तुम्ही जर पाहिलं तर हा 1 हा नंबर आहे प्लस ह्याच्यामध्ये एकदम लहान नंबर ॲड केलेला आहे, 1 पेक्षा पण लहान, अँड विच इज 2/10. अँड दॅट्स वाय वी राईट इट ॲज 1.2. अजून थोडं पुढं गेलो आपण की 12.3. सो हा जो दिसतोय तो होल नंबर आहे. दिस इज अ होल नंबर. त्याच्यामध्ये हे युनिट प्लेस आहे, हे टेन्स प्लेस आहे. सो वी कॅन राईट 1 × 10, दॅट इज अ बिगर नंबर. त्याच्यामध्ये हा 2 युनिट प्लेसला आहे. सो दिस इज 2. आणि हा जो 0.3 दिसतोय दिस इज नॉट इक्वल टू 3, इट इज 3/10. डेसिमल पॉईंट नंतर जो पहिला नंबर येतो तो 10चा एक पार्ट असतो. सो आय विल राईट इट ॲज अ स्मॉल नंबर, व्हेरी स्मॉल नंबर विच इज नॉट कम्प्लीट. गोईंग फर्दर, इफ आय टेक 1.04, इट मीन्स दॅट द होल नंबर इज 1. सो इट्स प्लेस व्हॅल्यू इज 1 × 1. नेक्स्ट, दिस 0 इज ॲट फर्स्ट प्लेस आफ्टर द डेसिमल. त्यामुळे त्याला तशी काही व्हॅल्यू 0/10 अशी जरी लिहिली तर ती 0च येणार आहे. पण हे जे 4 दिसतंय ते एक प्लेस सोडून नंतर आहे. सो आय विल राईट इट ॲज 4/, एक्स्ट्रा फ्रॅक्शन दॅट इज 100. सो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की डेसिमल नंतर जेवढ्या लांब आपण सरकत जातो तसं तो नंबर खूप लहान लहान बनत जातो. सो जर हा 4 नंबर इथं असता 0च्या जागी तर तो फक्त 10चा 4th पार्ट असता. तो इथं असल्यामुळे तो 100चा पार्ट आहे. तो जर इथं असता तर तो 1000चा पार्ट असता. सो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ॲज वी मूव अवे फ्रॉम द डेसिमल पॉईंट द नंबर गेट्स स्मॉलर. ॲज वी मूव लेफ्ट टू द डेसिमल पॉईंट द नंबर गेट्स बिगर. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्लेस व्हॅल्यूज. आपण हा प्लेस व्हॅल्यूचा गेम अजून थोड्या चांगल्या प्रकारे समजून घेऊया. अँड द बेस्ट वे टू डू दॅट इज कम्पेअरिंग टू नंबर्स. सो तुम्ही काही नंबर्स लिहिलेत, तुम्ही हे ओरली सांगू शकता की कुठला नंबर मोठा आहे कुठला नंबर लहान आहे जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यूज समजले असतील. सो विल गो टू द फर्स्ट क्वेश्चन. 2 or 3, ऑब्वियसली द नंबर 3 इज बिगर दॅन 2. आणि इथं डेसिमल नसल्यामुळं हा सिम्पल क्वेश्चन आहे, कारण 2 आणि 3 हे दोन्हीसुद्धा एकक स्थानी आहेत और दे आर ॲट युनिट प्लेस. नाव विल गो टू द सेकंड क्वेश्चन. 4.1. How to read the decimal? It is 4.1 or 2.1. You must learn this in the schools. So तुम्ही जर इथं पाहिलं
तर हा जो होल नंबर आहे 4 आणि हा जो होल नंबर आहे 2, ऑब्वियसली 4 इज बिगर दॅन 2, त्यामुळे तुम्हाला डेसिमल नंतर काय एक्स्ट्रा पार्ट येतो ते बघायची गरज नाही आहे. सो द आन्सर इज 4.1 इज ग्रेटर दॅन 2.1. मुव्हिंग फर्दर टू द थर्ड क्वेश्चन, 0.3 और 0.4. आता तुम्ही जर इथं पाहिलं तरी तो डेसिमलच्या अगोदर कुठलाही नंबर नाही आहे, देर इज नो होल नंबर. सो आपल्याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे डेसिमल नंतरचे जे पॉईंट्स आहेत त्यांना कम्पेअर करायचं आहे. सो डेसिमल नंतर पहिल्याच जागी दोघं पण आलेत. सो दिस इज 3/10 and this is 4/10. So obviously 4/10 is greater than 3/10. So the answer will be 0.4. Going further, 6.3 or 6.4. Again, the whole numbers are same. Just the extra parts are different. आणि आपण आत्ताच बघितलं की डेसिमल पॉईंट नंतर दोघं पण सेम पोझिशनला आहेत. सो दिस 0.4 will be greater than 0.3. The answer is 6.4 is greater than 6.3. Going further to the fifth question, 7.0 और 7.00 और 00. आता तुम्ही पाहिलं तर दोन्ही होल नंबर्स सेम आहेत. डेसिमल नंतर जे काय पॉईंट्स आले तिथं फक्त 0 टाकलेत, त्यामुळं एक्स्ट्रा काय ॲड केलेलं नाही आहे. दिस इज 0/10, दिस इज 0/10 अँड दिस इज 0/100. हे जरी आपण करत असलो तरी आपल्याला माहिती आहे ह्याची काय व्हॅल्यू नाही आहे. सो बोथ दी नंबर्स आर इक्वल टू इच अदर. याचा अर्थ डेसिमल पॉईंट नंतर तुम्ही कितीही 0 ॲड केले आणि त्यानंतर कुठला नंबर नसेल एक्स्ट्रा तर त्या शून्यांना, त्या झिरोजना काही अर्थ नसतो. गोईंग फर्दर टू द सिक्स्थ क्वेश्चन. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही इथं जर पाहिलं तर होल नंबर्स अब्सेंट आहेत. डेसिमल नंतर दोन्हीकडे 5 लिहिलं आहे, पण त्या 5ची जागा चेक करा. दिस इज ॲट द फर्स्ट प्लेस अँड दिस इज ॲट द सेकंड प्लेस आफ्टर द डेसिमल पॉईंट. सो द व्हॅल्यू ऑफ दिस 0.5 इज 5/10. बट दिस 0.05 इट्स व्हॅल्यू इज 5/100. सो हा जो पहिला नंबर आहे तो 10चं फ्रॅक्शन आहे आणि जो दुसरा नंबर आहे तो 100चं फ्रॅक्शन आहे. सो ऑब्वियसली द ग्रेटर नंबर विल बी 0.5. गोईंग फर्दर, 0.3 और 0.098. सो तुम्ही जर इथं पाहिलं 9 आणि 8 हे किती जरी मोठे नंबर्स असले तरीसुद्धा 9 हे 100चं फ्रॅक्शन आहे, 8 हे 1000चं फ्रॅक्शन आहे, पण 0.3 हे फक्त 10चं फ्रॅक्शन आहे. सो 10मधले 3 पार्ट्स, मग 100मधले 9 आणि 1000मधले 8 पार्ट जरी घेतले आपण तरी 10मधले 3 पार्ट्स हे त्यांच्यापेक्षा मोठे असणार आहेत. सो दॅट्स वाय द नंबर 0.3 विल बी ग्रेटर दॅन 0.098. मग तुम्ही ह्याला ॲज अ ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता की डेसिमलच्या जेवढ्या जवळ तो पॉईंट असेल तेवढी त्याची व्हॅल्यू मोठी. आता हे जर 0.98 असतं तर ते 0.3 पेक्षा मोठं असतं. गोईंग टू द लास्ट क्वेश्चन, 0.245. दिस इज हाऊ यू रीड द डेसिमल्स. 0.245 और 0.261. आता तुम्हाला इथं एक एक प्लेस चेक करावी लागेल. तुम्ही जर पाहिलं डेसिमल नंतरची फर्स्ट प्लेस आहे ती सेम आहे, डेसिमल नंतरची दुसरी प्लेस आहे त्यात मात्र 0.6 हा मोठा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्लेसेस चेक करायची गरज नाही, बिकॉज ऑब्वियसली दिस 0.6 इट इज 6/100 अँड दिस इज 4/100. पुढं काही जरी नंबर असला म्हणजे आपण ह्याला 45 आणि ह्याला 61 जरी म्हटलं तर 61 इज ग्रेटर दॅन 45. सो तुम्ही ह्या प्रकारे सांगू शकता की द आन्सर विल बी 0.261 विल बी ग्रेटर दॅन 0.245.